हल्लाबोल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। देशात व प्रत्येक राज्यात केंद्राच्या व राज्य शासनाच्या वतीने गरीब गरजू रुग्णांना 900 पेक्षा जास्त आजारावर विविध योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन सहित उपचार करण्याची सोय शासकीय व खासगी रुग्णालयात करण्यात आली आहे। या योजनेसंदर्भात माहिती व रुग्णांना योजनेद्वारे मोफत लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक खासगी व शासकीय रुग्णालयात आरोग्य मित्र यांची नेमणूक करण्यात आली आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खासगी व शासकीय रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनासह विविध केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजना पुरवल्या जातात। या योजनेशी संबंधित माहिती व रुग्णांना लागणारी सर्वोत्तरी मदत करण्याचे काम पॅरामाउंट हेल्थ सर्व्हिस अँड इन्शुरन्स TPA प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या वतीने नेमणूक करण्यात आलेले आरोग्य मित्र हे दिवस रात्र काम करत रुग्णांच्या समस्या दूर करून उपचार करण्यासाठी शासनाची आर्थिक मदत त्या गरजू रुग्णांच्या पदरात पाडून योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचे काम हे आरोग्य मित्र करीत असतात। आरोग्य मित्र कोरोना काळात ही रुग्णांना आपल्या जीवाची पर्वा न करता योग्य प्रकारची मदत करण्याचे काम आरोग्य मित्र यांनी केले, तरी त्या कार्याचा मोबदला देण्यात आला नाही। म्हणून तुटपुंजी मानधनावर 10 ते 15 वर्षापासून राबणाऱ्या आरोग्य मित्र यांना योग्य असा 25,000 पर्यंत वाढीव मानधन देण्यात यावा। कोरोना काळात केलेल्या कामाचा न मिळालेला मोबदला देण्यात यावा। आरोग्य मित्राच्या जॉईनिंग पासून ते आतापर्यंतचे इन्क्रीमेंटची रक्कम आरोग्य मित्राच्या खात्यात जमा करण्यात यावी। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आयुष्यमान कार्ड KYC चे 2018 पासून आरोग्य मित्र हे विनावेतन काम करीत आहेत, तरी आयुष्यमान कार्ड KYC चा मोबदला देण्यात यावा। जॉईनिंग लेटरवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा। अशा प्रमुख मागण्यासह धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपाला सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य मित्रांचं जाहीर पाठिंब्याचे पत्र निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांना देण्यात आला। यावेळी विशाल पुदाले, इम्रान हिंगणीकर, सुशील पवार, नासिर निगेबा, शिवशंकर वळसंगे, मोनाली नाईक, कांचन कुमार साखरे, तोहित फुलमामडी, विष्णू गायकवाड, रवी वाघमोडे, आसमा कुडले, हनुमंत कुंभार आदी आरोग्य मित्र बहुसंख्येने उपस्थित होते। आपली प्रतिक्रिया देताना आरोग्य मित्र म्हणाले की आम्ही सर्व आरोग्य मित्र जिल्हा सोलापूर, तर विषय असा आहे की 8 डिसेंबरपासून धुळे व नांदेड येथे आपल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पगारवाढीसाठी धुळे व नांदेड जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी जो काही संप पुकारलेला आहे त्या संपाला आमचं जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी आज उपस्थित राहिलेलो आहोत। तर आमची अशी भूमिका आहे की भविष्यामध्ये जे काही मागण्या आहेत आमचे ते त्यांनी पूर्ण करावेत। आम्ही ह्या भूमिका संदर्भात 1 जानेवारीपासून आमची जी काही भूमिका असणार आहे त्या मी स्पष्ट करणार आहोत आणि आमचा हा जाहीर पाठिंबा धुळे व नांदेड जिल्ह्यातील आरोग्य मित्रांसाठी राहणार आहे आणि भविष्यात आम्ही त्यांच्यासोबत राहू असा आम्ही ठाम निर्धार केलेला आहोत। आज आम्ही सर्व आरोग्य मित्र इकडे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत, कारण धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांनी जे पगारवाढीसाठी जे आंदोलन सुरू केलं त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी इकडं जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलो आहोत। आणि आम्हाला आमची जी मागण्या आहेत आमची अशी आशा आहे की आमची जी मागण्या आहेत ते पूर्ण व्हावे, कारण आम्ही मागील 2012 सालीपासून आम्ही या योजनेमध्ये काम करत आहोत, तरी आम्हाला 2012 पासून आत्तापर्यंत आमची पगारवाढी होत नाही आहे आणि आम्ही कोविड काळात आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही सर्व नागरिकांसाठी आम्ही काम केलं, तरी आम्हाला त्याचासुद्धा मोबदला भेटला नाही। आणि आम्ही सर्व आयुष्यमान भारत योजनेचं पण काम करत आहोत सध्या, तरी आम्हाला त्या योजनेचा अजूनपर्यंत 1 रुपयाही काही मोबदला भेटला नाही। त्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही नांदेड आणि धुळेचे सर्व आरोग्य मित्र जे आहेत, जे आरोग्य मित्रांच्या हक्कासाठी जे पुढे चाललेले आहेत, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।